नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त ना. तर आज मी बनवणार आहे उसावरच्या शेंगाची भाजी. तर आमच्या भागातनं ह्याला ना उसावरची शेंग असं म्हणतात. तर तुमच्या भागात ह्याला काय काय म्हणतात? तर म्हणजे एकच भाजी पण नावं वेगवेगळी असतात असं. तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर ही भाजी ना ही शेंगा निवडताना ना तर डायरेक्ट अशा कट करून निवडायच्या नाही आहेत. तर आतमधून ह्या शेंगांना अशा दोन त्याचे भाग करून अशी ही भाजी म्हणजे शेंगा बघायच्या. कारण कसं ना आतमध्ये अळ्या असतात, किडक्या असते ही शेंग जास्त तर किडक्याच राहतात त्याच्यामुळं ना. तर नीट बघून आपल्याला ही भाजी निवडायची असते. आणि अळ्या मोठ्या मोठ्या अळ्या असतात त्या शेंगाच्या आतमधून. तर अशा प्रकारे मी आता सगळ्याही शेंगांना निवडून घेते. तर हे बघा अशा प्रकारे पूर्ण शेंगा अशा ह्या निवडून घ्यायच्या. आणि जे किडक्या असतात ना ते फेकून द्यायच्या. तर सगळ्या शेंगा मी अशा निवडून घेतल्या आणि आता कट करणार आहे. जसं आपण गवार कट करतो ना त्याचप्रमाणे हे शेंगानं कट करून घ्यायच्या. तर तुम्ही चाकूनही कट करू शकतो किंवा हातानेही सहज तुटू शकतात हे शेंगा. जसे आपण गवार हातानेच निवडून घेतो ना तर त्याचप्रमाणे हे बघा. तर अशा प्रकारे आणि आपण हातानं शेंगा जेव्हा निवडतो ना तेव्हा त्याच्या साईडचे जे दोरे असतात ना ते निघतात. तर ते आपण साईडचे दोरे असतात ना ते काढून टाकायचे. तर अशा प्रकारे आपल्याला ही भाजी निवडून घ्यायची. गवारीची शेंग आपण कधी कधी चाकूनं पण कट करतो ना हातानं पण सहज आपल्याला गवारीची शेंग आपण निवडून घेतो. त्याचप्रमाणे अशी ही भाजी निवडून घ्यायची, शेंगा निवडून घ्यायच्या. आणि आता घेतल्या 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1-2-3 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर. तर आता मी हे खलबत्त्यात वाटून घेते. जर हिरवी मिरची टाकायची नसेल तर लाल तिखटाचं देखील आपण बनवू शकतो, काळ्या मसाल्याचं बनवू शकतो ही भाजी. तर आता हिरवी मिरचीचा जो लसूण ते ठेचा मी वाटून घेतला आणि आता कढई तापत ठेवली. त्यामध्ये टाकले आहे 1 चमचा तेल टाकलं आहे आपल्याला फोडणीसाठी. तर इथं अशा प्रकारे मी कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण वाटून घेतला. तेल गरम झालं त्यामध्ये टाकली मोहरी, जिरं आणि हा आपला ठेचा. तर मस्तपैकी असा हा ठेचा भाजू द्यायचा. आणि ह्या शेंगा स्वच्छ अशा आपल्याला पाण्यानं धुवून घ्यायच्या आहेत. तर ठेचा पण आपला मस्तपैकी असा भाजला म्हणजे तळला आहे आणि एकदम असा ठसका उठला आहे मिरचीचा. तर त्यामध्ये टाकलं आहे हळद, थोडंसं मीठ, थोडंसं तिखट, अजून कारण मिरच्या जरा थोड्याशा सपक होत्या त्याच्यामुळे थोडंसं अजून मी लाल तिखट टाकलं आणि मीठ टाकून घेतलं. मीठ आपण त्या हिरवी मिरची आणि लसणामध्ये टाकलं होतं त्याच्यामुळे मग थोडंसं टाकलं मी अजून वरून. आणि फोडणी तयार झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचे आपल्या स्वच्छ निवडून अशा धुतलेल्या आपल्या ही उसावरची शेंग टाकून घ्यायची त्यामध्ये आणि त्यापैकी सगळा मसाला एकत्रित करून घ्यायचा. मसाला एकत्रित करून घेतला. आता त्यामध्ये टाकलं आहे थोडंसं 1-2 चमचे शेंगदाण्याचं कूट आणि कारळाचं कूट. तर कारळाचं कूट छान लागतं ह्या भाजीमध्ये. जर कोणाला आवडत नसेल तर नका टाकू, पण शेंगदाण्याचं कूट टाकायचं. कारण कसं शेंगदाण्याच्या कुटामुळे भाजी एकदम अशी घट्टसर होते. आणि आपल्याला शिजण्यापुरतं पाणी टाकायचं, गरम करून पाणी टाकायचं. 1 वाटीभर मी गरम करून पाणी टाकले. आणि आता आपल्याला 5-10 मिनटं आपल्याला बारीक गॅसवरती प्लेट झाकून ही भाजी शिजू द्यायची. मस्तपैकी अशी ही भाजी शिजली खूप छान अशी लागते. तर 10 मिनटानंतर बघू शकतो पाणी पूर्ण जेवढं पाणी टाकलं तेवढं म्हणजे भाजी शिजली आपली. आणि बघा भाजी किती छान झाली आहे.
जर नसेल शिजली तर अजून आपण परत प्लेट झाकून अजून परत 5-10 मिनटं शिजवू शकतो. तर अशा प्रकारे झाली आहे उसावरच्या शेंगाची भाजी. तर आमच्या भागातनं ह्याला उसावरची शेंग म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात?